नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू करतोय। आज आपण मराठी या विषयाला सुरुवात करूयात। इयत्ता 4थीचे विद्यार्थी, आपण मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कसे प्रश्न येतील ते आपण या ठिकाणी आज सोडवून पाहूयात। आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक उतारा पहिल्यांदा आपल्याला येतो आणि या उतार्यावर काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात, त्याची योग्य उत्तरं आपल्याला लिहायची असतात आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा उतारा अत्यंत एकाग्रतेने वाचायचा आहे। येतंय लक्षात? उतार्यातील जे काही संवाद असतील, जो काही प्रसंग असेल, त्या सगळ्या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक आपण वाचल्या पाहिजेत। त्यातील नावांवर आपण ट्रेस केला पाहिजे, संवादावर त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। आपल्याला ही जी उत्तरं आहेत, जी उतार्यावर विचारली जातील, ही अनेकदा आपल्याला संभ्रमात टाकणारी असतात आणि अशा वेळेस जर आपल्याला थोडं कन्फ्युजन वाटलं तर आपण निश्चितच त्या ठिकाणी हा जो उतारा आहे हा आपण पुन्हा वाचला तरी हरकत नाही। परंतु वेळ कमी असल्याने आपण एकदाच परंतु परफेक्ट वाचूयात। त्याचबरोबर कधीकधी आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी 2-3 पर्याय सारखेच वाटतात, मात्र आपण निवडलेला जो पर्याय आहे तो पर्याय योग्य आहे का याची पुन्हा एकदा आपण खात्री करून घेतली पाहिजे। तसेच अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला उतार्यातील प्रत्येक शब्द बारकाईने वाचता यायला हवा, लक्षात ठेवता यायला हवा। ठीक आहे, चला आपण हा उतारा क्रमांक 1 आपण वाचूयात। आपल्याला एकूण 3 उतारे आज समजून घ्यायचे आहेत। ठीक आहे, मी उतारा वाचतोय, तुम्ही सगळेजण लक्ष द्या। तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल उतारा आहे, आरुणी हा धौम्य ऋषीचा शिष्य, तो आश्रमात राहत असे। एके दिवशी रानातून लाकडे घेऊन आरुणी आश्रमाकडे परतत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। आश्रमाजवळ एक डोंगर होता, तेथे बांध घालून पाणी अडवले होते, पण एके ठिकाणी बांधाला भगदाड पडले होते, त्यातून पाणी बाहेर वाहत होते। पाणी असेच वाहत राहिले तर आजूबाजूची सारी शेती वाहून जाईल, लोकांची उपासमार होईल। आरुणीने विचार केला। त्याने भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ। शेवटी तो भगदाडाच्या तोंडाशी बसला, पाणी वाहणे बंद झाले। अशा प्रकारे आरुणीने प्राणाची पर्वा न करता समाजसेवा केली। आपण हा उतारा विद्यार्थी मित्रांनो वाचला। आपल्याला पहिलंच वाक्य आहे, आरुणी हा धौम्य ऋषींचा शिष्य होता, तो आश्रमात राहत असे। इकडे आपल्याला लगेचच क्लिक झालं पाहिजे की याच्यावर प्रश्न असू शकतो की आरुणी कोणाचा शिष्य होता किंवा धौम्य ऋषींचा शिष्य कोण होता, असे उलटसुलट प्रश्न असू शकतात। त्यामुळे जेव्हा असं काही वाक्य असेल ते आपण लक्षातच ठेवलं पाहिजे। चला पाहूयात आपण यावर पहिला प्रश्न काय आहे। प्रश्न पहिला, आरुणी आश्रमाबाहेर का गेला होता? पर्याय क्रमांक 1, खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, लाकडे आणण्यासाठी, 4 पाणी आणण्यासाठी, असे 4 पर्याय दिलेत। बरं, या ठिकाणी आरुणी बाहेर का गेला होता असं स्पष्ट काही लिहिलेलं नाही, परंतु आपण जर इथे वाचलो तर एके दिवशी रानातून लाकडे घेऊन आरुणी आश्रमाकडे परतत असताना, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला याचं उत्तर मिळतं की आरुणी कुठे गेला होता? रानातून लाकडे आणण्यासाठी गेला होता। मग आपल्याला पर्याय बघावा लागेल, आरुणी आश्रमाच्या बाहेर का गेला होता? तर आपण या ठिकाणी पाहूयात, पर्याय क्रमांक 3, लाकडे आणण्यासाठी तो गेला होता। म्हणजे आपला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। आपण उत्तरपत्रिकेमध्ये पाहूयात आणि त्या ठिकाणी गोल करूयात। ठीक आहे, प्रश्न 2, आरुणी कोणत्या ऋषींचा शिष्य होता? बघा, मी मगाशीच म्हटलं की आपल्याला असं जेव्हा एखादं वाक्य असतं त्या वाक्यावर प्रश्न असणारच। आरुणी हा धौम्य ऋषींचा शिष्य होता। ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला धौम्य हा जो शब्द आहे हा कुठे आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 4 वर धौम्य हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतोय, म्हणजे आपण पर्याय क्रमांक 4 निवडूयात। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, आरुणी
बांधाच्या भगदाडाच्या तोंडाशी बसण्याचे कारण कोणते? अरुणी त्या ठिकाणी त्या बांधाच्या भगदाडाशी बसला. का बसला? त्याला काय करायचे होते? तर एक म्हणजे त्याला त्या ठिकाणी हे जे भगदाड होते ते भगदाड त्या ठिकाणी त्याला बंद करायची इच्छा असेल किंवा त्याला ते करायचं असेल. बरोबर आहे. अगोदर आपण पर्याय वाचून घेऊया. तो मज्जा म्हणून बसला. ठीक आहे. पहिला पर्याय काय दिलेला आहे? अरुणी बांधाच्या भगदाडाच्या तोंडाशी बसण्याचं कारण मज्जा म्हणून. दुसरं आहे उकडत होते म्हणून. तिसरं आहे पाण्यामुळे शेती वाहून जाऊ नये म्हणून. आणि चौथा आहे समाजाने नाव घ्यावे म्हणून. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे आणि ते म्हणजे त्याला खूप वाईट वाटलं की या ठिकाणी आजूबाजूची सारी शेती या ठिकाणी काय होऊन जाईल रे? वाहून जाईल. लोकांची काय होईल? उपासमार होईल. म्हणजेच त्या ठिकाणी पाण्यामुळे शेती वाहून जाऊ नये अशी त्याची इच्छा होती आणि म्हणूनच तो पाण्याच्या त्या बांधाच्या त्या भगदाडापाशी बसला. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. पाण्यामुळे शेती वाहून जाऊ नये म्हणून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. वरील उतार्यावरून अरुणीने कोणाची सेवा केली असे आपल्याला समजते? आणि याच्यासाठी जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 देशसेवा, पर्याय क्रमांक 2 वैज्ञानिक सेवा, पर्याय क्रमांक 3 समाजसेवा आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यापैकी नाही याचा अर्थ या 3 पैकी एकही उत्तर आपलं मला योग्य वाटत नाही असा त्याचा अर्थ होतो. मग आपल्याला पाहावं लागेल नक्की त्यानं या ठिकाणी काय केलेलं आहे. तर आपल्याला यावरील उतारावरून नक्की समजतं की अशा प्रकारे अरुणीने प्राणाची पर्वा न करता समाजसेवा केली. ठीक आहे. मग समाजसेवा केली तर मग आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि तो म्हणजे समाजसेवा. ठीक आहे. मग आपण पर्याय क्रमांक 3ला काय करूयात? ते वर्तुळ पूर्ण गोल रंगवूयात. ठीक आहे. या ठिकाणी 4 प्रश्न पहिल्या उतार्यावर आपण सोडवलेले आहेत. आता आपण उतारा क्रमांक 2 मोठ्यानं वाचूयात. नानकाने आपली शिकवण आदिग्रंथ नामक ग्रंथात दिली असून हा ग्रंथ शीख धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो, समजला जातो. हिंदू मुस्लिम भेद नानकाला मान्य नव्हते. देवाच्या द्वारी हजारो वैष्णव पंथीय, हजारो राम, हजारो मुहम्मद, हजारो ब्राह्मण राहतात. सर्व देवांचा एक सर्वश्रेष्ठ देव आहे अशी भूमिका नानकाने आपल्या एका श्लोकात मांडली आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. हिंदू मुसलमानातील ऐक्यासाठी खरा ईश्वर तुमच्या सदाचारात आहे हे पटवून देण्यासाठी नानक आयुष्यभर झटले. बघा उतारा आपण वाचन केलेला आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की एखादा विशिष्ट शब्द जर उतार्यामध्ये आलेला असेल तर त्याच्यावर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न हा विचारलाच जाईल. या ठिकाणी आपल्याला आदिग्रंथ हा शब्द या ठिकाणी दिसतोय. तो आपण या ठिकाणी लगेच लक्षातच वाचतानाच लक्षात ठेवून द्यायचा आहे. त्याचबरोबर शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. कोणता? आदिग्रंथ आहे. ठीक आहे. त्यांना कोणते भेद मान्य नव्हते? तर नानकांना हिंदू मुस्लिम भेद मान्य नव्हते. हे प्रश्न अशा पद्धतीनं या ठिकाणी फिरून विचारले जातील. पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 1. आदिग्रंथ हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो? बघा आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदाच दिलेला आहे. आदिग्रंथ नामक ग्रंथामध्ये या ठिकाणी नानकांनी आपली शिकवण दिली आहे आणि हा ग्रंथ शीख धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो. ठीक आहे. मग या ठिकाणी कोणत्या धर्माचा मानला जातो? तर शीख धर्माचा. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. गुरु नानकांच्या मते सर्वश्रेष्ठ कोण आहे? हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, देव आहे की ब्राह्मण आहे? आता ही सगळी चारीची चारी नावं या उतार्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा उतारा नीट समजून घ्यावा लागेल की सर्वश्रेष्ठ कोण आहे. मग या ठिकाणी आपण बघू की हजारो ब्राह्मण राहतात. सर्व देवांचा एक सर्वश्रेष्ठ देव आहे. म्हणजे सगळ्या देवांहूनही एक सर्वश्रेष्ठ असा देव आहे असं ते म्हणतायत. म्हणजे देव त्यांना सर्वश्रेष्ठ वाटतोय. मग या ठिकाणी तसा पर्याय आहे का?
तर हिंदू, मुस्लिम आणि देव या ठिकाणी तिसरा पर्याय आपण जर बघूया तर तो आहे देव, म्हणजे आपला तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. मग आपण या क्रमांकाचं वर्तुळ पूर्ण गडद रंगवूयात. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? पर्याय क्रमांक आपल्याला 1 दिलेला आहे मुहम्मद, दुसरा पर्याय आहे आदिग्रंथ, तिसरा पर्याय आहे ब्राह्मण आणि चौथा पर्याय आहे गुरु नानक. मग या ठिकाणी शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? मग आपल्याला या ठिकाणी पुन्हा उतार्यामध्ये आपण जर पाहिलं तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. उतार्यामध्ये याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये बघावं लागेल की गुरु नानक हा शब्द कुठे आहे, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी जो 4 आहे या पर्याय क्रमांकामध्ये आपण पाहिलं तर इकडे गुरु नानक हा शब्द दिसतोय. याला आपण काय करणार, पर्याय क्रमांक 4 आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये गडद रंगाने त्या ठिकाणी आपल्या पेनने, काळ्या पेनने आपण त्या ठिकाणी गडद करणार आहोत ते वर्तुळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी गुरु नानकांच्या मते खरा ईश्वर कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 हिंदूंच्या हृदयात आहे, पर्याय क्रमांक 2 मुस्लिमांच्या हृदयात आहे, पर्याय क्रमांक 3 मानवाच्या सदाचारात आहे आणि पर्याय क्रमांक 4 आदिग्रंथात आहे. तर खरा ईश्वर कोठे आहे? मग या ठिकाणी आपण उत्तरामध्येच वाचताना शेवटच्या त्या ठिकाणी ओळीमध्ये वाचले की खरा ईश्वर हा तुमच्या सदाचारात आहे. सदाचार म्हणजे काय? चांगलं आचरण. जी माणसं चांगलं आचरण करतात, चांगलं वागतात, तर त्यांच्यामध्येच खरं म्हणजे ईश्वराचा काय आहे, अंश आहे, असं गुरु नानकांना म्हणायचं आहे. तुमच्या सदाचारात आहे. मग मानवाच्या सदाचारात हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसतोय, मानवाच्या सदाचारात. मग आपण त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 3 चे वर्तुळ त्या ठिकाणी रंगवणार आहोत. ठीक आहे. पुढे आपण उतारा क्रमांक 3 वाचूयात आजच्या या मराठीच्या सेशनमधला. तोही आपण समजून घेऊयात. बघा उतारा काय आहे, मी वाचतोय, तुम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा मंत्र आपल्याला देणारे लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. सन 1908 मध्ये देशात जिकडे तिकडे खळबळ उडाली होती. इंग्रज सरकारने टिळकांना पकडले होते. सारा भारत इंग्रज सरकारवर संतापला होता. टिळकांनी केसरी व मराठा वर्तमानपत्र काढले. इंग्रज सरकारविरुद्ध त्यांनी जळजळीत लेख लिहिले. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू करून लोकांना स्फूर्ती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी सारा भारत जागा झाला. तो खटला मुंबईच्या न्यायालयात चालला होता. टिळकांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. दुसरा दिवस देशभरात हरताळानेच उजाडला. बघा टिळकांविषयीचा हा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपण उतारा या ठिकाणी वाचलेला आहे. पुन्हा आपण या उतार्यावरील जे काही 4 प्रश्न आहेत त्या 4 प्रश्नांना समजून घेऊयात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1. टिळकांनी खालीलपैकी कोणते उत्सव सुरू केले होते? हे तर अगदी सोपंच आहे. आपल्याला या ठिकाणी उत्तर अगदी स्पष्ट शब्दामध्ये या उतार्यामध्ये दिलेलं आहे. गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव टिळकांनी या ठिकाणी सुरू केले होते. मग आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर कुठे बघा. पहिला पर्याय आहे गणेशोत्सव, राजाराम जयंती, गणेशोत्सव व शिवजयंती. तिसरा आहे केसरी आणि चौथा आहे मराठा. ठीक आहे. मग केसरी आणि मराठा ही तर त्यांनी वृत्तपत्रे काढली होती. मग या ठिकाणी कोणते उत्सव सुरू केले, तर पर्याय क्रमांक 2 गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव त्यांनी सुरू केलेले होते. चला प्रश्न क्रमांक आपण 2 पाहूयात. लोकमान्य टिळकांना किती वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली? बरोबर आहे. आणि त्याचं उत्तरही स्पष्टपणे आपल्या उतार्यामध्ये दिलेलं आहे. शेवटच्या ओळीमध्ये टिळकांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. मग 6 हा शब्द कुठे दिलेला आहे, तर आपण इकडे बघूयात. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 6 हा हे जे उत्तर आहे दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे.
ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3. लोकांना स्फूर्ती कोणी दिली? लोकांना स्फूर्ती कोणी दिली? तर एक आहे लोकमान्य टिळकांनी, 2 आहे इंग्रज सरकारने, तिसरा पर्याय आहे न्यायाधीशांनी आणि चौथा पर्याय आहे स्वराज्याने. अर्थातच आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर सुद्धा या आपल्या पॅरेग्राफमध्ये आहे, उतार्यामध्ये आहे. बघा, टिळकांना केसरी व मराठा वर्तमानपत्र टिळकांनी काढले. इंग्रज सरकारविरुद्ध त्यांनी जळजळीत लेख लिहिले. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू करून लोकांना त्यांनी स्फूर्ती दिली. म्हणजे कोणी दिली? तर टिळकांनी दिली. मग टिळकांनी, लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्फूर्ती दिलेले, लोकांना स्फूर्ती दिलेली आहे, हा पर्याय किंवा हे उत्तर योग्य आहे. मग कोणत्या पर्याय क्रमांकाला आपण गोल करणार? तर बघूयात, या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे लोकमान्य टिळकांनी, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा मंत्र कोणी दिला? अर्थातच आपल्या उतार्याची सुरुवातच या वाक्यानं झालेली आहे आणि उतारा या ठिकाणी लोकमान्य टिळकांवर आहे. लोकमान्य टिळकच हे वाक्य म्हणालेले आहेत. मग लोकमान्य टिळक हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. आपण त्याला या ठिकाणी त्याचं वर्तुळ आपण रंगवणार आहोत, पर्याय क्रमांक 2.